मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे, यशस्वी व्हायचं असेल तर कोणताही टॉपिक स्किप करू नका. म्हणजेच आरोग्य विभाग भरती 2026मध्ये आपण कोणतं टॉपिक स्किप करतो आणि कोणता आपण वाचत नाही आणि कोणता आपण वाचतोय, ह्याच्यावर आपण जे आहे तर पूर्ण जे आहे तर लेक्चर बनवलेलं आहे. मित्रांनो, शेवटपर्यंत पहा. चला सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, MPW लर्निंग सेंटरमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा विषय साधा नाही, आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जर हा विषय तुम्ही आज दुर्लक्ष केला तर परीक्षेत याच विषयावरील महत्त्वाचे प्रश्न अडचणीत आणू शकतात. यासाठी पेन आणि वही घ्या, बसा, महत्त्वाचे मुद्दे नोंदवत चला आणि हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या एक लेक्चरमधून तुम्हाला परीक्षेसाठी आवश्यक असलेले अनेक महत्त्वाचे मुद्दे समजणार आहेत. मित्रांनो, एक प्रश्न विचारतो. तुमचं स्वप्न काय आहे? MPW व्हायचं आहे, हेल्थ इन्स्पेक्टर व्हायचं आहे किंवा हेल्थ सुपरवायझर व्हायचं आहे, सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून सरकारी नोकरी मिळवायची आहे? जर उत्तर हो असेल तर आजच स्वतःला एक प्रश्न विचारा. मी खरंच सिलेक्शनसाठी अभ्यास करतोय की फक्त अभ्यास केल्याचं समाधान मिळवत आहे? या दोन गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. अनेक विद्यार्थ्यांची सर्वात मोठी चूक काय? मित्रांनो, विद्यार्थी म्हणतात हा टॉपिक नंतर बघू, हा कठीण आहे, यावर प्रश्न येणार नाही, हा फार मोठा आहे, हा यूट्यूबवर कधीही पाहू. आणि हाच विचार त्यांना सिलेक्शनमध्ये अडथळा ठरतो. परीक्षेत नेमका त्याच टॉपिकवर प्रश्न येतो आणि मग वाटतो काश तो टॉपिक एकदा तरी पाहिला असता. लक्षात ठेवा मित्रांनो, सरकारी नोकरी फक्त हुशार विद्यार्थ्यांना मिळत नाही, ती सातत्यानं अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळते. दररोज 2 तास मन लावून अभ्यास करणारा विद्यार्थी अनेकदा 8 तास अनियमित अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा पुढे जातो. मित्रांनो, सिलेक्शन आणि रिजेक्शनमध्ये फरक किती असतो? फक्त एक प्रश्न, एक मार्क, एक निर्णय. कधी एका मार्कामुळे मेरिट लिस्टमध्ये नाव येतं किंवा राहत नाही. म्हणून कोणताही टॉपिक लहान समजू नका. मित्रांनो, प्रत्येक टॉपिक हा महत्त्वाचा आहे, कारण प्रश्नपत्रिका बनवणाऱ्याला माहिती असतं की विद्यार्थी कोणते टॉपिक्स टाळतात आणि अनेक वेळा प्रश्न त्याच भागातून विचारले जातात. म्हणून प्रत्येक टॉपिक किमान एकदा तरी पूर्ण समजून घ्या. आता मित्रांनो, अभ्यास कसा करायचा? प्रत्येक टॉपिक शिकताना स्वतःला 4 प्रश्न विचारा. नंबर 1, हा टॉपिक काय आहे? नंबर 2, याच्यावर कोणते MCQs येऊ शकतात? नंबर 3, विद्यार्थी इथे कोणती चूक करतात? नंबर 4, हा टॉपिक लक्षात ठेवण्यासाठी सोपी ट्रिक कोणती? जर या 4 प्रश्नांची उत्तरे मिळाली तर टॉपिक तुमचा झाला. आता मित्रांनो, मोबाईलचा वापर. आज आपल्या हातात मोबाईल आहे. तोच मोबाईल आपल्याला सिलेक्शन देखील देऊ शकतो आणि वेळही वाया घालवू शकतो. दररोज तासनतास रील्स पाहण्यापेक्षा एक लेक्चर पूर्ण पाहिला तर वर्षभरात तुमची तयारी खूप पुढे जाईल. मोबाईल तुमचा शत्रू नाही, त्याचा वापर कसा करता हे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आजपासून एक नियम लक्षात ठेवा, कोणताही टॉपिक स्किप करायचं नाही. लेक्चर पूर्ण पाहायचा, नोट्स काढायचे, रिव्हिजन करायचा, MCQs सोडवायचे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा 10 मिनिटं उजळणी करायची. मित्रांनो, माझं चॅलेंज आहे, आज या व्हिडिओ खालील कमेंट करा की मी कोणतेही टॉपिक स्किप करणार नाही. ही कमेंट माझ्यासाठी नाही तर ती स्वतःला दिलेली तुमची शपथ असेल. मित्रांनो, तुमच्या घरच्यांची तुमच्यावर विश्वास ठेवला आहे, त्यांना तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. सरकारी नोकरी ही फक्त पगारासाठी नसते, ती तुमच्या मेहनतीची, शिस्तीची आणि चिकाटीची ओळख असते. म्हणून आजपासून कोणताही टॉपिक टाळू नका. प्रत्येक दिवसाला महत्त्व द्या, प्रत्येक लेक्चर मन लावून पहा, प्रत्येक MCQs सोडवा आणि स्वतःला रोज कालच्या स्वतःपेक्षा थोडंसं चांगलं बनवा. मला पूर्ण विश्वास आहे की जर तुम्ही सातत्य ठेवलं तर आरोग्य विभागाच्या भरतीत यश मिळवण्यासाठी तुमची शक्यता नक्कीच वाढेल. जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि MPW लर्निंग सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, जर तुम्हाला फ्री नोट्स, PDF आणि डेली अपडेट्ससाठी आमच्या टेलिग्रामला नक्की जॉईन करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एक नवीन महत्त्वाच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू.